पहिल्या विशेषमध्ये सुरुवातीला कहाणी एका वीर पत्नीची। भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर सातप्पा पाटील यांना आपल्या गावामध्ये शाळा उभी करायची होती। मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। सीमेवर लढत असताना पाटील यांना वीरमरण आलं। मात्र त्यांच्या वीर पत्नीनं शर्थीचे प्रयत्न करून आपल्या गावामध्ये शाळा उभी केली आहे आणि पतीच्या हौतात्म्याला सलाम केलाय। बघूयात कोल्हापूर जिल्ह्यातील अश्विनी पाटील या वीर पत्नीची ही अभिमानाची कहाणी। शहीद जवान सातप्पा पाटील कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील मासा बेलेवाडी गावचा हा सैनिक। या सैनिकाचं स्वप्न होतं आपल्या गावी म्हणजेच मासा बेलेवाडीत शाळा उभारण्याचं। सातप्पा पाटील यांना लहानपणापासूनच सैन्य दलाबाबत आवड होती आणि 2008 मध्ये सातप्पा भारतीय सैन्य दलात दाखल झाले। 2012 साली निपाणी येथील अश्विनी पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला। लग्न झाल्यावर एका वर्षातच जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढताना 11 ऑक्टोबर 2013 साली त्यांना वीरमरण आलं आणि मासा बेलेवाडी गावात शाळा बांधण्याचं त्यांचं स्वप्न अधूरच राहिलं। 2013 साली सातप्पा पाटील यांना वीरमरण आल्यानंतर राज्य सरकारने पाटील कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही। मात्र न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यावर तत्कालीन आघाडी सरकारने त्यांना 20 लाख रुपयांची मदत देऊ केली आणि त्याच मदतीतून वीरपत्नी अश्विनी हिने गावकऱ्यांच्या आणि आपल्या सासरच्या मंडळींच्या मदतीने गावात शाळा बांधली। या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं, पण पतीच्या निधनानंतर खचून न जाता अश्विनीने आपल्या पतीच्या हुतात्म्याला शाळेची इमारत उभी करून सलामी दिली। आज खरंच खूप आनंद होतोय की माझ्या पतींचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे। आज मी खऱ्या अर्थाने माझ्या पतींना श्रद्धांजली वाहिली आहे आणि माझे पती हे माझ्यासाठी कायम एक प्रेरणास्थान राहतील आणि मी त्यांच्याबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे। आणि आज ही वास्तू इथं उभं राहिली आहे। ही वास्तू म्हणजे माझ्या पतींचं एक त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे आणि येथील सर्व विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन देशासाठी काहीतरी करावं असं मी त्यांना सांगते। मासा बेलेवाडीतील या शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडला आणि या शाळेच्या निमित्ताने आपल्या मुलाची आठवण कायमस्वरूपी राहणार असल्यामुळे शहीद जवान सातप्पा पाटील यांच्या आईलाही या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतोय। कागल तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात बेलेवाडी मासा गाव आहे आणि माझा मुलगा आमच्या गावामध्ये मारुतीची शाळा आहे, त्या शाळा शिकत होता। माझे लग्न होराडं झाले की म्हणायचा कसा की मुलासने उठायला लागतं, त्यावेळी घरात कधी पण असं जेवायला लागे म्हणायचा। आता कोणतरी गेल्यानंतरच हे पाठीमाग हा जी आठवण हृदयाला झाली असं। 2013 साली ज्यावेळी IBM लोकमतनं हा पॉईंट उचलला, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील ज्यावेळी आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या मुलीला विचारलं की तुला काय पाहिजे, त्यावेळी माझी मुलगी म्हटली मला माझ्यासाठी काय नको आहे, मला माझ्या नवऱ्याच्या नावावरती शाळा व्हावी आणि ती शाळा ह्या गावात व्हावी असं तिनं सांगितलं। आणि आज हे भव्य मंदिर जे उभा राहिले हे माझ्या मुलीच्या किंवा त्यांच्या घरच्या प्रयत्नातून, या गावकऱ्यांच्या प्रयत्नातून हे जे उभारलं हे बघून मला अति आनंद झाला आणि मी एक माजी सैनिक म्हणून मला अति गर्व वाटतो की ही शाळा शहीदाच्या नावावरती झाली। मासा बेलेवाडी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनीही लोकवर्गणी दिली आणि वीरपत्नी अश्विनी पाटील यांच्या पाठीशी शाळा प्रशासन, विद्यार्थी, गावकरी एक दिलाने उभे राहिले। शहीद जवान सातप्पा पाटील यांच्या नावानं ही वास्तू उभारत असताना मनापासून आनंद होतोय। खरं म्हटलं तर इमारतीचं पायाभरणी कैलासवासी या संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी सदाशिवराव मंडलिक साहेबांनी केली होती। त्या आज असते तर त्यांना अत्यंत आनंद झाला असता। तरीसुद्धा त्यांच्या प्रेरणेनं आमच्या संस्थेच्या वतीनं ही इमारत बांधण्याचं आम्ही ध्येय ठेवलं। विशेषतः शहीदांचं ज्यावेळी सातप्पा पाटील शहीद झाले त्यावेळी यासाठी आर्थिक निधी मिळावा म्हणून जे प्रयत्न झाले त्यामध्ये IBM लोकमतचा सुद्धा फार मोठा वाटा आहे। त्याच पद्धतीनं IBM लोकमतनं या संदर्भात जाग आणल्यानंतर शासनानं काही रक्कम दिली। या सगळ्या गावांनी ही शाळा आपली आहे या भूमिकेतनं मोठे आर्थिक सहाय्य केलं आणि म्हणून शासनाचे 20 लाख आणि
आपल्या सगळ्या देणगीदारांच्याकडून जवळ 20 लाख म्हणजे 41 लाखांची ही अत्यंत देखणी वास्तू उद्घाटन करत असताना मला मनापासून आनंद होतो. विद्यार्थ्यांना साताप्पा पाटील यांच्या बलिदानाची प्रेरणा शाळेच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देऊन भारताच्या रक्षणासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी एक आदर्श पिढी निर्माण करण्याची जबाबदारी या उद्घाटनाच्या नंतरसुद्धा आमच्या शिक्षक पूर्ण वर्गावरती जबाबदारी आलेली आहे आणि ती समर्थपणे पार पाडण्याचे आश्वासन या निमित्ताने मी आपल्याला देतो. ही माझ्यासाठी प्रेरणादायक गोष्ट आहे की माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना शहीद जवान सतापा पाटील यांच्या पत्नीने आमच्या शाळेसाठी जे बलिदान केले आमच्यासाठी त्याच्या पुढे आम्ही काही ना काहीतरी बनवून त्यांना प्रेरणार्थक ठेवू. एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली जाते. मात्र अश्विनी पाटील आणि तिच्या कुटुंबियांनी ही आर्थिक मदत नाकारून त्याच मदतीतून भविष्यात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही शाळेची इमारत उभी केली. शहीद वीर जवान सातप्पा पाटील यांची वीरपत्नी अश्विनी पाटील आणि तिच्या कुटुंबियांना न्यूज 18 लोकमतचाही सलाम. मातीत मरणारे अनेक जण असतात, मात्र मातीसाठी मरणारा देशाचा सैनिकच असतो आणि असाच एक सैनिक जवान शहीद झाला ते म्हणजे सातप्पा पाटील. पण जरी सातप्पा पाटील हे आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांचं प्रोत्साहन मात्र या शाळेच्या रूपानं इथल्या ग्रामस्थांना असेल, विद्यार्थ्यांना असेल, कायम मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, मासा बेलेवाडी, कोल्हापूर. आणि या प्रेरणादायी बातमीनंतर आता बातमी आहे ठाण्यातल्या मुजोर रिक्षा चालकांची. ठाण्यामध्ये रिक्षावाल्यांची मुजोरी तशी प्रवाशांसाठी काही नवीन राहिलेली नाहीये, पण आता हेच मुजोर रिक्षावाले महिला रिक्षा चालकांना देखील धमकावू लागलेत आणि हाच संपूर्ण प्रकार या महिला रिक्षावाल्यांनी मोबाईलमध्ये शूट केलाय. बघूयात ठाण्यातील रिक्षावाल्यांची ही मुजोरी. ठाण्यात रिक्षा चालकांची पुन्हा मुजोरी. रांगेवरून महिला रिक्षा चालकांना धमकावलं. रिक्षा चालकांची मुजोरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद. ठाण्यातल्या रिक्षा चालकांच्या मुजोरीचा हा आणखी एक जिवंत पुरावा. महिला रिक्षा चालकाला धमकावणारा एक मुजोर रिक्षा चालक मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. रिक्षा चालकांची मुजोरी, ठिकाण किसन नगर, ठाणे. लागू दे सगळ्यांची साईडला, तुम्ही साईडला लागू दे, सगळ्यांचीच वाट लागू दे. त्यांच्या गाड्याचे नंबर पण दिसू दे ना, त्यांचे तोंड पण नाही. माझी गाडी पुढे असेल तर माझी पण काढा. आता आपण पुरुष रिक्षा चालकांच्या मुजोरीचा आणखी एक व्हिडिओ बघूया. ठाण्यात रिक्षा चालकांची मुजोरी. आतापर्यंत रिक्षा चालकांच्या मुजोरीचा प्रवाशांना सामना करावा लागायचा. कल्याणमध्ये तर रिक्षा चालकानं चक्क महिला पोलिसाला फरफटत नेण्याचं क्रौर्य दाखवलं होतं आणि आता तर रिक्षा चालक रांगेवरून एकमेकांमध्ये भिडत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं मुजोर रिक्षा चालकांवरच्या कारवाईसाठी पोलिसांना आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे असा प्रश्न विचारला तर चुकीचं ठरणार नाही. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे. मधून औरंगाबादमधील MGM मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील आकांक्षा देशमुखचा गळा दाबून खून झाल्याचं पोलीस तपासात आता उघड झालंय. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांपुढे आकांक्षाच्या मारेकऱ्याला शोधण्याचं मोठं आव्हान आहे. औरंगाबादमधील मेडिकल विद्यार्थिनीच्या मृत्यूचं गूढ. आकांक्षा देशमुखचा गळा दाबून खून. MGM महाविद्यालयात शिकत होती आकांक्षा. हेच ते MGM मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल, जिथं 23 वर्षीय आकांक्षा मृतावस्थेत सापडली. शवविच्छेदन अहवालात आकांक्षाचा गळा दाबल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे तिच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढलंय. रात्री आमच्याकडे MLC आली, त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. आज सकाळी ज्यावेळेस तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं घाटी हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस निदर्शनास आलं डॉक्टरांच्या अभिप्रायावरून की तिचं म्हणजे त्या डॉक्टरांनी ओपिनियन दिलं आहे कॉम्पोजिशन ऑफ नेकचा,
त्यामुळे आम्ही मग याच्यामध्ये 302 प्रमाणे खुनाचा अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणासाठी गुन्हा दाखल करतो. MGM ही मराठवाड्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था, त्यातल्या त्यात औरंगाबादेतील मेडिकल कॉलेजचं लेडीज वसतिगृह अत्यंत सुरक्षित. मग असं काय घडलं की 334 मधील आकांक्षा मयत अवस्थेत आढळली. 2 दिवसातही पोलिसांना कोणत्याही निष्कर्षापर्यंत आतापर्यंत जाता आलं नाही. काय घडलं नेमकं 334 मध्ये? हॉस्टेलच्या रजिस्टरमधील नोंदीनुसार आकांक्षा 10 डिसेंबरला रात्री 9:30 वाजता हॉस्टेलमध्ये आली होती. पण पुढच्या 24 तासातच रूम नंबर 334 मध्ये तिचा मृतदेह सापडलाय. त्यामुळे तिच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय. विशेष म्हणजे आकांक्षाचा चुलत भाऊ डॉक्टर राहुल देशमुख हा देखील याच कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्यानंच आधी आकांक्षानं आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला होता, पण शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे आकांक्षाच्या खुन्याला शोधून काढणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.